ईश्वरपुरात हुंड्यासाठी नवविवाहितेचा खून, पतीसह तिघांना अटक। ईश्वरपूर येथील अकबर मोहल्ला परिसरात हुंड्यासाठी नवविवाहितेचा लोखंडी हत्याराने डोक्यात वार करून तसेच गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले। शनिवारी विवाहितेच्या घरात संशयास्पद मृत्यू झाला होता। रविवारी या प्रकरणाचे गूढ उलगडले। जैनब मुझफ्फर खान वय 21 असं मृत विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती, सासू आणि सासरा अशा तिघांना अटक केली आहे। मारिफ उर्फ मुझफ्फर रमजान खान वय 21, मोहम्मद रमजान जमाल खान वय 46 आणि साबिरा रमजान खान वय 41 सर्व राहणार अकबर मोहल्ला ईश्वरपूर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश असून तिची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। सर्व संशयितांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जैनब हिचा उत्तर प्रदेश येथे एप्रिल महिन्यात नात्यातील मुझफ्फर याच्याशी विवाह झाला होता। लग्नावेळी 5 लाख रुपये मानपानासाठी देण्याचे ठरले होते। त्यापैकी 2.5 लाख रुपये जैनबच्या माहेरच्यांनी दिले होते। त्यानंतर पती मुझफ्फर, सासू साबिरा आणि सासरा रमजान हे किरकोळ कारणावरून जैनबला त्रास देत होते। माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण केली जात असल्याची माहिती तिने भाऊ आणि आईला दिली होती। सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिल्यानंतर ती काही काळ मुंबईतील भावाकडे राहिली होती। मात्र त्यानंतर ती पुन्हा ईश्वरपूर येथे सासरी नांदण्यासाठी आली होती। पैशासाठी तिच्याकडे वारंवार तगादा लावला जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे। शनिवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी मुझफ्फर यांनी जैनबचा भाऊ रिजवान मेहबूब खान याला फोन करून जैनबचा मृत्यू झाल्याचे सांगितले। अकबर मोहल्ल्यातील घरातील बाथरूममध्ये घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे संशयितांकडून सांगण्यात आले। दरम्यान नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक सोमनाथ घुगे, सतीश मिसाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। जैनबच्या डोक्यावर गंभीर जखमा आणि गळ्यावर ओरखडे आढळून आले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला। पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। तपासादरम्यान जैनबचा खून केल्याचे समोर आले। त्यानंतर संशयितांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली। समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा, तांत्रिक बाबींची तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कलमानुसार कारवाई करावी अशी मागणी केली। सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38।